आणखीन एक समालोचक प्रशांत जाधवडे सर नक्कीच आमच्या कॉमेंट्री बॉक्स खाली आहेत. पन्ना सर आहेत. पहिल्या दिवसापासून खरोखर प्रवीण सरांनी खूप मेहनत घेतलेली आहे अंपायरच्या माध्यमातून जुने बॉल देणे पाणी देणे तर या सगळ्या गोष्टी आहेत कारण एक क्रिकेट आहे क्रिकेटवर प्रेम आहे लक्षात ठेवा. आता मात्र इथे बघायचं आहे दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा बेस्ट ऑफ लक. याच्या व्यतिरिक्त आम्ही काहीच सांगू शकत नाही मित्रांनो. तर थोडंसं वॉर्मअप करतायत स्ट्राईकला तुम्ही बघतायत नक्कीच टेनिस विश्वातला जर T10 क्रिकेटमध्ये जर बघितलं तर 10 क्रमांक जर घेतले तर आणि टेनिस विश्वातील या इंडियाची टीम जर बनवायची झाली तर या खेळाडूचं नाव 100% त्या पुस्तकामध्ये लिहिलं जाईल कैलास. इट इज अ नो डाऊट. कारण समोर कोण आहे तर समोर आहे तो म्हणजे विजय ज्यांनी प्रत्येक सामन्यामध्ये आतापर्यंत विजय प्राप्त केलेला आहे ज्यांच्या नावाच्या मागे विजय लागलेला आहे त्यांच्या नावाच्या मागे जय लागलेला आहे. बघायचं आहे दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा बेस्ट ऑफ लक. मुकेश पहिलं षटक आतापर्यंत मुकेश यांची स्तुती करावी लागेल. स्टार्ट ऑफ द मॅच. डाव्या हाताने पहिला चेंडू बघा कारण थोडंसं ऑफ स्टंपवर पडतोय थोडीशी वाट बघितली होती विजय यांनी मात्र चांगला चेंडू खरोखर स्तुती करावी लागेल. 5 षटकांचा सामना आहे मित्रांनो लक्षात ठेवा. खचाखच या स्टेडियमवर आतापर्यंत जर बघितलं तर 18,228 प्रेक्षक अवेलेबल आहेत मात्र हीच गर्दी उद्याच्या दिवशी दुप्पट होणार आहे. आता मात्र बॅट अँड पॅडच्या मध्ये तिकडे चेंडू येते बघायचं दॅट्स अ टर्निंग पॉइंट दिस मॅच. व्हॉट अ विकेट. नाराज झाले. बिग विकेट मित्रांनो बघा कारण ज्या वेळेला हा स्ट्रोक्स खेळला त्यामुळे तेव्हा जर बघितलं कैलास मला वाटतं जे बूट होतं ते ग्राउंडवर थोडंसं सरकलं. विजय सर नक्कीच खाली पडले आणि बघा पालघर जिल्ह्यामध्ये दादा आगरी सेनेवाला भरलाय साऱ्यांच्या मनामध्ये दादा आगरी सेनेवाला पालघर जिल्ह्यामध्ये दादा आगरी सेनेवाला. नवीन फलंदाज आज गाजतंय नाव महाराष्ट्रामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये या आगरी सेनेचं नाव मित्रांनो खूप उच्च स्तरावर आज गेलेलं आहे. नवीन फलंदाज विजय यांची जागासाठी तिकडे येतो म्हणजे क्रितेश. आणखीन एक कैलास जर बघितला दॅट्स अ ब्रिलियंट खेळाडू इन टेनिस क्रिकेट वर्ल्ड. क्रितेश करतोय पालघर जिल्ह्यातला एक नामवंत असा खेळाडू पाहायला मिळतोय. पालघर बोईसरचा हा खेळाडू पाहायला मिळतोय. हा चेंडू ऑफ स्टंपच्या जस्ट बाजूने निघून जातोय. एक सुंदर असा चेंडू पाहायला मिळतोय. तो कहते हैं खुशी की शुरुआत मुस्कुराहट के साथ होती है. मात्र इथे बघितला पहिलाच चेंडू थोडासा घातक ठरतोय विजय यांच्यासाठी आणि बघितलं रनआउटच्या रूपाने तो गबाधून तंबूमध्ये परततोय. आजच्या दिवसातील शेवटचा सामना आजच्या दिवसातील 7वा सामना पाहायला मिळतोय. 4था दिवस या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. ऑन साइडला चेंडू डीप मध्ये गडी बांधण्याची शक्यता. इथे दुसरा हादरा बसतोय बघितला पाकदरे 11 या संघाला. जाऊया डीजे कडे आणि पुन्हा एकदा मैदानाकडे येऊया. वेलकम डीजे. आल्या होत्या. दुसरा सामना बघितला 5 धावा आल्या होत्या. हा सामना बघितला तर 0 वरती बाद होतोय. म्हणजे आज त्याला जास्त काही करता आलेलं नाही या मैदानावरती मी म्हणेन. थोडासा नाराज होय आजच्या या दिवसामध्ये. मात्र सामना अजूनही सुरू आहे. पाकदरे 11 वर्सेस बघितला आपण बोळेश्वर बोलिंज यांच्यामध्ये दोन्ही संघ बघितला आपण तुल्यवान संघ आहेत. एका बाजूने बघितला आपण पालघर जिल्ह्याचे खेळाडू पाहायला मिळतात. दुसऱ्या बाजूने बघितला आपण तर नक्कीच सँडी स्पोर्ट्सचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. मित्रांनो या मैदानावरती 3 लाखाचं पारितोषिक उद्या कळेल की 3 आणि त्याच्यावरती बघितलं 5-0 कोणाच्या खास करून बघितलं खिशामध्ये निघून जातात. मित्रांनो 3 लाखाचं रक्कम कोणाच्या खास करून खिशामध्ये निघून जाते. मात्र बघितलं 4 चेंडू हाताळलेत मुकेश यांनी. एक मुकेश आपण बघितला उमेदमान संघाचा त्याने सुद्धा अप्रतिम दोन्ही षटकांमध्ये गोलंदाजी हाताळली होती. परंतु बघितलं त्या संघाला बघितलं थोडंसं बॅकफुटला जावं लागलं होतं. मात्र हा मुकेश आपण बघतोय बोळेश्वरी बोलिंज या संघाचा मित्रांनो. तर 5वा चेंडू घेऊन जातोय. यावेळेस बघितलं मुकेश सज्ज होतोय. ऑफ स्टंप वरती चेंडूला ठेवलं होतं. फक्त बघितलं आपण ड्राईव्ह करतोय. सॉफ्ट अँड ड्राईव्ह ज्याला गणलं गेलेलं आहे. हलक्या हाताचा ड्राईव्ह पाहायला मिळतोय. सिंगल इज कमिंग हिअर अँड विथ दॅट सिंगल आता मात्र फार वेळेनंतर बघितलं आपण कुठेतरी बघितलं आपण खातं उघडलं जातंय. 5व्या चेंडूवरती खातं उघडलं जातंय. बघितलं आपण पाकदरे 11 वसई या संघाचं. मात्र मोठी फळी आहे पाकदरे 11 संघांमध्ये. बघितलं आपण विजय जरी बाद झालेला असला जरी या ठिकाणी खास करून क्रितेश बाद झाला असला तरी बघितलं आपण रिव्हर्स करण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरतोय फलंदाज
इथे बघितलं आपण पहिलं षटक संपलं जातंय आणि पहिल्या षटकानंतर फक्त आणि फक्त एक धाव जोडीमध्ये पाहायला मिळते. अजूनही 4 षटकांचा खेळ शिल्लक आहे. चला डीजे कडे जाऊया आणि आजच्या दिवसातील शेवटच्या सामन्याकडे येऊया. वेलकम डीजे. विजय जाधव बाद झालाय, मात्र संतोष जाधव अजून पर्यंत आहे. मी म्हणे सुयोग वैती सुद्धा आहे, रवी आहे, बापू आहे. त्याच्यानंतर बघितलं आपण प्रवीण राऊत आहे, डॅडी आहे, राज आहे, मॅकमिलन आहे. म्हणजे अजूनही मोठी फळी आहे शेवटच्या क्षणापर्यंत मी म्हणेन. कारण 1 की 2 षटकं भेटली आणि त्यामध्ये जास्तीत जास्त धावा आल्या तर मी म्हणेन धावा वाढू शकतात. नितीन काय म्हणायचं या ठिकाणी? हा, अजून बॅटिंग साईड आहे कैलास जर बघितलं तर, कारण धावसंख्या फक्त 1 आहे. आता गोलंदाजी मार्कवर येतोय तो म्हणजे सागर. खूप चांगली गोलंदाजी केली होती. पहिला चेंडू लाफ करतायत, वॉट स्ट्रोक्स, ट्रेमेंडस टायमिंग. आणखीन एक येतो इथे बघायचं तर अग्रिसेना चषक मधील हा षटकार. मंगेश होईर नारंगीवाला, निहार होईर नारंगीवाला, हाय मोठा दिलवाला, दादा हाय मोठा दिलवाला, गाजतय पालघर जिल्ह्यामध्ये दादा आगरी थँक्यू डीजे. सेनेवाला. उद्या आपण बघितलं तर नक्कीच अप्रतिम संघ आहे, त्याची चर्चा केली जाईल. 7 धावा फलकावरती मित्रांनो पाहायला मिळत आहेत. दुसरं षटक मार्गस्थ आहे सागर यांच्या रूपाने. या वेळेस बघितलं आपण हा ओव्हरपिच चेंडू होता, मात्र बघितलं आपण चेंडू स्ट्रेट डिलिव्हर होतोय आणि चेंडू पाठीमागे निघून जातोय. उद्याची चर्चा करूया. अजय 11चा संघ, त्याच्यानंतर सँडी 11चा संघ, विक्रोलियन्स महत्वाचा संघ आहे, विनर भिवंडीचा संघ आहे. लक्षात ठेवा अमन 11चा संघ, चिन्मय 11 संघ, विनोद 11 संघ, डमी 11 संघ, हे 8 संघ झुंजाला झुंज उद्या देणार आहेत मित्रांनो या मैदानावरती. ओ दिस इज द सेकंड इयर, आय थिंक सो दिस इज द सेकंड इयर. ओ इट इज अ 6 इयर. षटकार येतोय, हा दुसरा षटकार पाहायला मिळतोय. या षटकामध्ये धावांची गती पुढे सरकली जाते. बघितलं एकंदरीत 13 या धावसंख्येवरती. वेलकम डीजे. आवाज वाढव डीजे, तुला आयची शपथ हाय. हाय. धावसंख्या पुढे सरकली जाते 13 या धावसंख्येवरती. म्हटलं जातं ट्रेन रन्स ऑन रेन अँड क्रिकेट रन्स ऑन रन मित्रांनो. तर क्रिकेटमध्ये धावा फार महत्वाच्या आहेत, लक्षात ठेवा मित्रांनो. बघितलं आपण 13 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत, 2 षटकार पाहायला मिळत आहेत, 3 चेंडू आतापर्यंत हाताळले गेले. पहिल्या चेंडूवरती षटकार. तर इथे षटकार येतोय, 6 धावा येत आहेत आणि 6 धाव्याने धावांची गती पुढे सरकली जाते. बघितलं आपण 19 या धावसंख्येवरती. बघा पहिल्या षटकामध्ये फक्त 1 ती 5व्या चेंडूवरती आली आणि त्याच्यानंतर बघितलं सागर आला. सागर 3 षटकार दिलेत. बघितलं आपण 3 षटकाराने धावसंख्या पुढे सरकली जाते 19 या धावसंख्येवरती. तर रवीला बघा एकंदरीत 3 षटकाराच्या सहाय्याने 19 या धावसंख्येवरती पोहोचतोय. प्रणितला अजूनपर्यंत या ठिकाणी खातं उघड आहे. दोन्ही संघ तुल्यवान संघ आहेत. एका बाजूने पाकदर 11 वसईचा संघ फलंदाजी करतोय, दुसऱ्या बाजूने बघितलं आपण बोळेश्वरी बोलींचा संघ बघितला क्षेत्ररक्षण करतोय या ठिकाणी मैदानावरती. गोलंदाज सज्ज होतोय सागर यांचा हा 5वा चेंडू पाहायला मिळतोय. ऑन साइडला चपळ फलंदाज धावांची गती पुढे सरकले होते 20 या धावसंख्येवरती. हॅलो 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 हॅलो. इथे बघा टर्न अप करतोय, चेंडूला वळवतोय, त्या चेंडूला फलंदाज सिंगल इज कमिंग या. यस किसन देवेंद्र यांच्या हातामध्ये सरळ बघितला आपण तो थ्रो निघून जातोय.
धावसंख्या पुढे सरकली जाते 21 या धावसंख्येवरती. याचबरोबर दुसऱ्या षटकाची समाप्ती होते आणि दुसऱ्या षटकानंतर धावा त्या 21 धावा फलकावरती मित्रांनो पाहायला मिळतात या ठिकाणी. पहिल्या षटकामध्ये 1 धावा, दुसऱ्या षटकाचा विचार केला तर तब्बल 20 धावा सागर यांच्या गोलंदाजीवरती कुठल्या जातात मित्रांनो. तर रवी आणि त्याच्यानंतर बघितलं आपण प्रणित ही जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 18 चेंडूमध्ये किती धावा उभारतोय पाकदरा 11 संघ ते आपल्याला बघायचं आहे. मात्र संगीतला ऐकूया आणि पुन्हा एकदा आपण मैदानाकडे येऊया. वेलकम डीजे. पाहायला मिळते मुकेश पुन्हा एकदा सज्ज होतो गोलंदाजी मार्कवरती. त्याच्या समोर बघितलं आपण उजव्या हाताचा फलंदाज प्रणित पाहायला मिळतोय. ऑन साइडला चेंडू बघितला मिडॉनच्या क्षेत्रामध्ये निघून येतोय. धावसंख्या पुढे सरकली जाते बघितला 22 या धावसंख्येवरती. तर उद्या अंतिम दिवस मित्रांनो, उद्या यायला विसरू नका कारण उद्या 3 लाखाची रक्कम कोणाच्या खिशामध्ये निघून जाते ते बघायचं आहे मित्रांनो. कारण उद्या अंतिम सोहळा पाहायला मिळणार आहे आणि अंतिम टप्पा या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. इथे बघितलं फ्रंट फुटला आले होते, त्याच्यानंतर बघितलं आपण तर वापर करतोय थर्डमॅनचा. चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून जातोय चौकारासाठी. 4 धावा येत आहेत. हा पहिला चौकार पाहायला मिळतोय. याच्या अगोदर 3 षटकार बघितलेत आपण. धावांची गती पुढे सरकली जाते बघितलं आपण 26 या धावसंख्येवरती 26. नक्कीच बघितलं आपण बोळेश्वरी 11 संघ, ज्या संघाच्या माध्यमातून आपण अनेक खेळाडू बघितलेत मित्रांनो. क्षेत्ररक्षण करतो तो संघ. किसन देवेंद्र एक महत्वाचा खेळाडू ज्याने मागच्या सामन्यामध्ये षटकार मारले, त्याच्यामुळे सामना तो खेचला गेला. मी म्हणेन बोलेश्वरी बोलींच्या बाजूने. वाईटचा इशारा येतोय. अवंतर धाव बरोबर होतोय. अवंतर धावाने धावांची गती पुढे सरकली जाते बघितला 27 या धावसंख्येवरती. त्याच्यानंतर बघितलं सँडी आचार्य महत्वपूर्ण खेळाडू. आकाश, त्याच्यानंतर ओमकार देसाई टेनिस क्रिकेटचा हिरा महाराष्ट्रामधला आणि त्याचा सुद्धा खेळ आपण बघितला. अर्जुन, त्याच्यानंतर बघितलं तर गौरव गरत, त्याच्यानंतर बघितलं उबेद खान महत्वपूर्ण खेळाडू. राहुल जोगाड्याला आज महत्वपूर्ण खेळी करत असताना बघितलं या मैदानावरती आपण. टप्पा पडल्यानंतर लेग ब्रेक होतोय. चेंडू फ्लाइट सुद्धा त्या चेंडूमध्ये चांगली होती आणि जर तो चेंडू स्ट्रेट असता तर कदाचित गडी बाद झाला असता. तसं काही दिसत नाही. फलंदाज चकतोय आणि चेंडू बघितला एक्स्ट्राच्या हातामध्ये निघून जातोय. धावसंख्या बघितलं आपण 27 पाहायला मिळतं 27. मुकेशला बघा आतापर्यंत 3 चेंडू हाताळले आहेत. एक चौकार सुद्धा त्याने दिलाय. कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो या षटकामध्ये. ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळतंय. स्टायलिश पद्धतीने स्ट्रोक पाहायला मिळतोय. सिंगल इज कमिंग फॉर 2 इयर. आज मुन्ना शेख बघितला आपण फ्रेम मध्ये क्षेत्ररक्षण करत असताना पाहायला मिळतोय. पहिला सामना फार महत्वाचा होता त्यासाठी कारण ते 2 षटकार, एक बघितला ऑन साइडला षटकार, त्याच्यानंतर बघितला एक रिव्हर्सचा षटकार त्याच्यामधून आलेला मुन्नामधून, तो फार महत्वाचा होता. धावांची गती पुढे सरकली जाते 29 या धावसंख्येवरती. अजूनही बघितला 2 चेंडू शिल्लक आहेत या तिसऱ्या षटकातील. ऑफ साइडला सिंगल येते आणि सिंगलच्या पद्धतीने धावांची गती पुढे सरकली जाते बघितलं आपण 30 या धावसंख्येवरती. संध्याकाळची वेळ आहे. संध्याकाळच्या वेळामध्ये बघ आपण कधी कधी बघितला हवा जर मंदावली तर षटकार थोडेसे कमी येतात. परंतु इथे काय घडलं ते सेकंड इनिंग मध्ये ते आपल्याला बघायचंय. 30 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. शेवटचा चेंडू या तिसऱ्या षटकातील. मुकेशला आपण बघतोय. इथे बघितला आपण फाईन लेग थर्डमॅनच्या मध्ये खेळण्याचा प्रयत्न, गडी बाद होतोय, हादरा बसतोय पुन्हा एकदा पाकदरे 11 या संघाला आणि तिसरा गडी बाद होत असताना प्रणित यांच्या रूपाने पाहायला मिळतोय. वेलकम डीजे.
20 धावा त्यांनी खर्च केल्या. मुकेश आलाय आणि मुकेशने बघितलं एक चौकार सुद्धा त्या षटकामध्ये दिलाय. एकंदरीत जवळजवळ 9 धावा मुकेशने खर्च केल्यात. मात्र राहुल येतोय आणि राहुल चौथ्या क्रमांकाचा यावेळेस गोलंदाज पाहायला मिळतो. राहुल जोगाडिया आज फलंदाजी सुद्धा त्यांनी दाखवले, त्याच्यानंतर गोलंदाजी सुद्धा दाखवले, एक रिव्हर्सचा फटका सुद्धा त्यांनी फलंदाजी करत असताना दाखवला होता. तोच राहुल जोगाडिया बघा, खास करून छोटा पॅक आहे परंतु बघितला आपण मोठा धमाका त्याने आज दाखवलाय आणि अतिशय लहान वयामध्ये चांगलं क्रिकेट त्यांनी खेळलेलं आहे म्हणायला काय हरकत नाही आहे. कारण टेनिस क्रिकेटमध्ये जर 4 ते 5 वर्ष तुम्ही पाठीमागे गेले तर नक्कीच आठवण येत काही शंका नाही. 30 धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक, 12 चेंडूंचा खेळ शिल्लक या ठिकाणी. तर अजूनही बघितलं आपण सुयोग वैती मला वाटतं आहे, त्याच्यानंतर बघितलं आपण तर बरेचसे खेळाडू आहेत मी म्हणेन पाकदरे 11 संघामध्ये जे फलंदाजी शेवटच्या क्षणापर्यंत करू शकतात. काय घडलं जाते बघायचं आहे. डाव्या हाताने चेंडू हवेत आहे, आसमानी टोला देखने को मिलता हुआ, गडी बाद होतोय. षटकांचा खेळ आतापर्यंत संपलेला आहे. अजूनही चेंडू शिल्लक आहेत 11 आणि 11 चेंडू मध्ये आम्ही 45 ते 50 धावांचं कॅल्क्युलेशन करतोय. जर 45 ते 50 धावा झाल्या तर एक मिडलिंग स्कोर नक्कीच पाहायला भेटेल काही शंका नाही या मैदानावरती. परंतु तसं घडायला हवं आणि तसं घडलं तर नक्कीच मजा येईल काही शंका नाही. मात्र ज्या खेळाडूचं आपण प्रेमाने नाव घेतो आपण वसई तालुक्यामध्ये, नक्कीच पालघर जिल्ह्यामध्ये तो खेळाडू बघितला आपण संतोष पिणा या ठिकाणी येत असताना पाहायला मिळतोय. ओ स्टायलिश पद्धतीने इंटू द गॅप, चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून जाईल का? मात्र किसन देवेंद्र त्या ठिकाणी चेंडूला पहिल्यांदा फील्ड करतोय. थोडीशी पंपलिंग झाली होती किसन यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा बॅकअप करतोय आणि थ्रो करतोय. धावा येत आहेत, धावांची गती पुढे सरकली जाते. बघितलं आपण 32 या धावसंख्येवरती 32 इज द स्कोर ऑफ पाकदरे वसईयर. हळूहळू धावांचा ओघ वाढवण्याचा प्रयत्न करतोय. हळूहळू बघितलं आपण तिसऱ्या गेअरमध्ये कुठेतरी जाण्याचा प्रयत्न करतोय पाकदरे 11 चा संघ. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता, विथ द ब्रेक फलंदाज खेळतोय 6 धावांसाठी. वेलकम डीजे. ऑन साइडला चेंडू मिडऑनच्या क्षेत्रामध्ये वेगाने निघून येतोय. सिंगल कंप्लीट केली जाते. सिंगलच्या पद्धतीने धावांची गती पुढे सरकली जाते. बघितला 39 या धावसंख्येवरती 39 इज द स्कोर ऑफ पाकदरे एअर. खास करून बघितलं आपण जे 3 षटकार आले, त्याच्यानंतर अजून एक षटकार आला, एक चौकार आला, त्याच्याने धावांचा ओघ थोडासा पाकदरे 11 संघाचा वाढतोय. त्याचं कारण बघितलं आपण बाप्या चांगली फलंदाजी करतोय, रवीने चांगली फलंदाजी दाखवली आहे आणि त्या कारणाचा 39 पर्यंत पोहोचतोय. इथे बघितलं पाकदरे 11 संघ. शेवटचा सामना आहे मित्रांनो या मैदानावरती आजच्या दिवसातील. उद्या सुद्धा ओपनचा लॉट आहे, तर उद्या सुद्धा नक्कीच या. ऑन साइडला चेंडू येतोय. इथे बघितलं आपण कहीं पर निगाहे कहीं पर निशाणा. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू ऑफ साइडला ट्रॅव्हल होतोय. सिंगल कंप्लीट होते. सिंगलच्या पद्धतीने धावांची गती पुढे सरकली जाते 40 या धावसंख्येवरती. शेवटचा चेंडू शिल्लक आहे या ठिकाणी बघितलं आपण या चौथ्या षटकातील. आज अप्रतिम खेळ आणि त्याच्यानंतर बघितलं आपण दिग्गज खेळाडूंनी उपस्थिती दाखवली या मैदानावरती. लेग स्टंपच्या बाहेर जातो चेंडू, त्या कारणास्तव पंच आमच्याकडे वळतायत. अवंतर धावात भर होते. अवंतर धावाने धावांची गती पुढे सरकली जाते 41 या धावांकडे. नितीन यांच्याकडे जाऊया. नितीन 41 धावा झालेत आणि षटक मार्गस्थ बघितलं आपण, चौथं षटक मार्गस्थ आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. काय म्हणायचंय? हा अजून कारण जर बघितलं तर एक षटक अजून बाकी आहे. 50 ते 55 धावा झाल्या तर खरोखर सामना खूप चांगला बघायला भेटेल. पुन्हा एकदा थोडासा हेलिकॉप्टर शॉट डीप अडीच लॉंगनला तिकडे चेंडू जातोय, कलेक्ट करतात. दॅट्स अ व्हेरी गुड कलेक्ट. नाव थ्रो व्यवस्थित तिकडे येतोय. एक धाव तिथे मिळते आणि एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते, ती म्हणजे 42 बघा. कारण 4 षटकं कैलास जर बघितली तर संपलेले आहेत. 42 धावा इथे झालेले आहेत आणि आता या सर्वात महत्त्वाचं षटक आहे आणि या षटकामध्ये कमीत कमी 12 ते 14 धावा जर आल्या तर या मॅच मध्ये खूप धमाल आणि मजा येईल.
कारण सहजासहजी मला सुद्धा माहिती आहे विजय जाधव, मी काय सांगितलं होतं, मी विजय जाधव यांना MBPL मध्ये बघितलं होतं. गटसी क्रिकेट, जर मी टेनिस विश्वामध्ये खरोखर मनापासून जर कोणाचं नाव घेईन तर ते विजय जाधव यांचं, कारण शेवटपर्यंत गट्स ठेवतात जिंकण्याचं. आणि आता हे षटक महत्त्वाचं आहे, या षटकामध्ये 12 किंवा 14 धावा आल्या पाहिजे. नक्कीच तोच प्रयत्न कदाचित असणार आहे. परंतु बघितलं आपण ज्या खेळाडूने षटकार मारलेला आहे तो बाप्या सुद्धा आहे, आणि त्याच्यानंतर संतोष जो 6व्या क्रमांकावरती आलेला आहे तो सुद्धा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. या ठिकाणी बघितलं आपण मैदानामध्ये संतोष जाधव म्हणजे पिने आपल्याला पाहायला मिळतोय बघितलं नॉन स्ट्राईक एंडला. तर गोलंदाज ओमकार, इथे बघितलं आपण ऑफ साइडला चेंडूला खेळण्याचा प्रयत्न. आज जास्तीत जास्त फलंदाज सफल होऊन खेळलेले आहेत मित्रांनो. बघितलं आपण या मैदानावरती चेंडू शिल्लक आहेत 5 या ठिकाणी. तर बाप्या नक्कीच नाशिकचा हा खेळाडू मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याने की आज भरपूर चांगलं क्रिकेट खेळलेलं आहे या मैदानावरती. तोच खेळाडू बघितला अजूनपर्यंत नाबाद आहे, नॉन स्ट्राईक एंडवरती उभा आहे मित्रांनो. ते बघितलं खेळण्याचा प्रयत्न, ऑन साइडला चेंडू ऑफ साइडला निघून जातोय. चेंडू यावेळेस बघितला आपण मुन्ना शेख यांच्या हातामध्ये निघून जातोय. कव्हर करत बघितलं आपण, एक धाव पूर्ण केले ते. एकेरी धावाने धावसंख्या पुढे सरकली जाते 44 या धावसंख्येवरती. उद्या 7 तारखेचा अंतिम दिवस. अजय इलेव्हनचा संघ, सँडे इलेव्हनचा संघ, विक्रो इलेव्हनचा संघ, विनर्स भिवंडीचा संघ, अमन इलेव्हनचा संघ, चिन्मय इलेव्हनचा संघ, विनोद इलेव्हनचा संघ आणि डमे इलेव्हनचा संघ मित्रांनो पाहायला मिळणार आहे या मैदानावरती. Oh, what a stroke! What a stroke! This is a biggie, a stylish stroke. बिलकुल बसले. त्याच्यानंतर बघितला एका पायाला झुकून चेंडूला 90 डिग्री खेळतोय फलंदाज 6 धावांसाठी. 50 सुद्धा पूर्ण होते. 50 ची अपेक्षा होती, 50 पूर्ण होते. काम पूर्ण केलेलं आहे. द मॅन फ्रॉम नाशिक, द मॅन फ्रॉम नाशिक. नाशिकचा खेळाडू आज कसरत दाखवत असताना, आज करामत दाखवत असताना या शेवटच्या सामन्यामध्ये वैयक्तिक धावसंख्या बघितली जवळजवळ 17 वरती खेळतोय. ओ लेमन कपटचा पद्धतीचा चेंडू होता. हा सुद्धा चेंडू बाहेर जाईल का असा प्रेक्षकांना मी म्हणेन विचार आला होता, भीती आली होती. मात्र बघितलं आपण इथे धावा किती येत आहेत ते बघायचंय. मात्र लक्षात ठेवा पंचांचा जो निर्णय आहे तो अंतिम निर्णय राहील, याची प्रत्येक खेळाडूने नोंद घ्यायची आहे. लक्षात ठेवा, कारण पंच आहेत, कमिटी आहे. लक्षात ठेवा इथे दोन्ही पंच आमचे एकत्रित येत आहेत, कोणी जायचं नाहीये तिथे. योग्य ते डिसिजन तुम्हाला दिले जाईल यात काही शंका नाहीये. तर मागच्या चेंडू पर्यंत 50 धावा इथे पूर्ण झाल्या होत्या आणि आज बघितलं बाप्पा यांनी अप्रतिम फलंदाजी दाखवले. रवीला विसरून चालणार नाही, कारण जे 3 षटकार होते ते फार महत्वाचे होते. जो पंचांचा निर्णय आहे तो अंतिम निर्णय राहणार याची प्रत्येक खेळाडूने नोंद घ्यायची आहे. म्हणजे बघितलं 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. या 2 धावाने धावसंख्या पुढे सरकली जाते 52 या धावसंख्येवरती. 52 इज अ स्कोर ऑफ पागदरे 11 वसई. आम्ही कॅल्क्युलेशन केलं होतं 50-55 आणि त्या कॅल्क्युलेशन पर्यंत कदाचित पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. बघितलं आपण पागदरे 11चा संघ. मात्र बोलेश्वर बोलिंग संघाला बघायचं ज्यावेळेस तो संघ खास करून एसपीचा संघ फलंदाजीसाठी येईल त्यावेळेस खरी करामत आहे, त्यावेळेस खरी कसरत आहे, त्यावेळेस खरी मजा आहे, त्यावेळेस खरी तो रोमांच पाहायला भेटेल काही शंका नाहीये. Oh, it is a big year. It is a big year, and this is the 3rd year from the Nasik player here. नाशिकच्या या खेळाडूच्या माध्यमातून 3रा षटकार पाहायला मिळतोय. बॉडी लँग्वेज बघा तुम्ही, तो स्ट्रोक बघा, टायमिंग बघा, ताकद बघा, फुटवर्क बघा, अप्रतिम षटकार येतोय. धावसंख्या बघितलं वेगाने 58. काय म्हणायचं आहे नाशिकच्या प्लेअरच्या? मी सांगितलं होतं बघा, ही धावसंख्या 55 किंवा 60 व्हायला पाहिजे. नाशिकची द्राक्ष गोड असतात, नाशिकची माणसं गोड असतात आणि नाशिकची खेळाडू सुद्धा गोड आहेत, हे दाखवून दिलेले बाप्याने. नक्कीच नक्कीच 58 धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. इथे बघितलं ऑफ साइडला ताकदीने स्ट्रोकला खेळतोय चेंडू, सीमारेषेच्या बाहेर सरळ चेंडू निघून जातोय. 4 धावांसाठी चौकार येतोय. शेवटच्या क्षणामध्ये षटकार चौकार 2 चेंडूमध्ये धावांची गती पुढे सरकली जाते 62 या धावसंख्येवरती. 62 धावा इथे पूर्ण झाल्या आहेत. 63 धावांचं आव्हान आहे. डीजेला संधी देऊया आणि पुन्हा एकदा शेवटच्या इनिंगसाठी मैदानामध्ये येऊया आजच्या या दिवसामध्ये. वेलकम डीजे.
वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। 3 लाखाची स्पर्धा आहे, त्या कारणास्तव तुम्हाला विनंती करतोय, प्लीज रिक्वेस्ट करतोय की प्लीज आपल्या जागेवरती बसून घ्यायचं आहे आणि या सामन्याला तुम्ही बघायचं आहे. विनंती करतोय, प्लीज आमची रिक्वेस्ट आहे तुम्हाला. आणि या नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाची आगरी सेनेची खास करून विनंती आहे तुम्हाला, प्लीज सगळ्यांनी बसून घ्यायचं आहे आणि सामन्याला सुरुवात करायची आहे. यस सर. प्रशांत. मॅच सुरू होणं फार गरजेचं आहे की ज्यामुळे पुन्हा एकदा हे वातावरण आहे ते खूप छान होईल. आगरी सेना चषक 2019 का महामुकाबला चल रहा है. इस वक्त मैं दर्शकों को बताना चाहता हूँ बोलेश्वरी बोर्डिंग और पाकदरे 11 बसे के बीच मुकाबला. पाकदरे के जो खिलाड़ी है मैदान के अंदर पहुंच चुके हैं और अब गेंदबाज भी तैयार और प्रारंभिक बल्लेबाज के तौर पर ओंकार देसाई क्या इस मैच में एक बड़ी पारी खेलेंगे. सामना सुरू करायचा आहे. पंच, सामना सुरू करायचा आहे. दोन्ही संघांना विनंती करतोय, प्लीज कॉपरेट करायचं आहे. आमचे मायबाप ज्यांनी कृपया प्रेक्षकांनी बसून घ्यायचं आहे. कृपया प्रेक्षकांनी बसून घ्यायचं आहे. सामन्याला सुरुवात होत आहे. थँक्यू महेश पाटील. आमचे मायबाप ज्यांनी आतापर्यंत आम्हाला सहकार्य केलेलं आहे त्यांचं सगळ्यांचं मी आभार व्यक्त करतोय, धन्यवाद व्यक्त करतोय. या ठिकाणी सामना सुरू होतोय. संतोष पिण्या येतोय गोलंदाजीसाठी आणि फलंदाजा विचार केला तर ओंकार देसाई आणि अर्जुन ही जोडी मैदानावरती पाहायला मिळते. प्रशांत, प्रेक्षकांनी कृपया स्टेजच्या समोरचे प्रेक्षक बाहेर राहावे. स्टेजच्या समोर जरा गर्दी करू नये. सर्व आगरी कार्यकर्ते पण क्रिकेटचा मजा करा, क्रिकेटचा मजा घ्या. संतोष गेंदबाजी करने के लिए तैयार. स्ट्राइकर इन पर बल्लेबाज
ओंकार देसाई. खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडूच बसतील. हेलो, पहली गेंद बहुत खूबसूरती के साथ मिड विकेट बॉलिंग की तरफ खेलने का प्रयास, बहुत ऊपर चढ़ गई है गेंद और ये कैच. ओंकार देसाई का विकेट. संतोष पीना को चैंपियन ट्रॉफी में जो राउत के साथ इन्होंने जलवा देखा तो वही जलवा बीच मैदान पर पाक दे रहे टीम के लिए संतोष का. और बल्लेबाज ओंकार देसाई डिपार्ट. पहला विकेट गॉन. सावन महिना मग तुला याद करना ये सावन महिना मग तुला याद. मालूम आहे. नक्कीच मॅच आकर्षक व्हायलाच हवी म्हणेन आणि त्याच कारणाचा प्रेक्षक वर्ग इथे आलेला आहे. आणि खरोखर दोन्ही संघ आपले घरचे आहेत. एका बाजूने बघितला पागदरे वसईचा संघ, दुसऱ्या बाजूने बघितला बोलेश्वर बोलींचा संघ. दोन्ही आपले घरचे संघ आहेत, परंतु बघितला ओपनचे खेळाडू पाहायला मिळत आहेत या संघाच्या माध्यमातून. प्रशांत आदोडे. बिल्कुल कैलाश, ये जो मुकाबला, इस मुकाबले में संतोष पीना का जो स्टार्ट है वो बहुत ही अच्छा हुआ है. अच्छी गेंदबाजी की है. राइट अप ओवर द विकेट गेंदबाजी करते हुए. ओ बढ़िया गेंद. टप्पा खाने के बाद थोड़ी बाहर की तरफ निकली है. एंगल बना रहे हैं. एक बार फिर किस के कोने का अच्छा इस्तेमाल. जिस तरह से सागर काबले ने गेंदबाजी की थी, एक ओवर, इनका एक जो ओवर था बहुत ही खराब रहा था, लेकिन बाकी गेंदबाजी अच्छी की थी. उसी तरह से संतोष पीना वो अपटम के बाहर वाली गेंद जो कि वाइड यॉर्कर डाल सकते हैं, ब्रॉकहोल में डाल सकते हैं, बैटर पैड के बीच. एक बार फिर टप्पा खाने के बाद हरकत भी कर सकते हैं. अच्छी गेंदबाजी कर रहे हैं संतोष. यावेळेस बघितला तिसरा चेंडू घेऊन जातोय. यावेळेस चेंडू स्क्वेअर क्षेत्रामध्ये निघून येतोय. जीडी मला वाटतं वेगाने निघून येतोय आणि जिथपर्यंत कव्हर करतोय. धावा येत आहेत. धावसंख्या आता मात्र 1 वरती सरकली जाते. बघा, ज्यावेळेस पागदर 11 फलंदाजी करतोय, 5व्या चेंडूमध्ये 1 धाव आली. इथे ज्यावेळेस बोलिंगचा संघ फलंदाजी करतोय, तिसऱ्या चेंडूवरती 1 धाव, म्हणजे बॅलन्सिंग पाहायला मिळते. बिल्कुल. एक टोटल की बात करें तो 63 रनों की जरूरत है ये मुकाबला जीतने के लिए. गेंदबाजी करते संतोष, संदीप आचार्य, अर्जुन को एक अच्छी पारी खेलने होगी. पारी को संभालने की जरूरत है. ओंकार का विकेट गिरने के बाद पावर प्ले का ओवर जारी है. एक फ्लाइंग स्टेप पर खिलाड़ी मौजूद, पॉइंट की तरफ खिलाड़ी है, कवर की तरफ खिलाड़ी है, एक स्टक कवर की तरफ खिलाड़ी है, एक मिड ऑफ की तरफ खिलाड़ी है. लेकिन ज्यादा वक्त नहीं जाना चाहिए. समय के अनुसार ये मुकाबला है, आगे बढ़ना चाहिए. संतोष की गेंद स्ट्राइक करें पर बल्लेबाज, इस वक्त बल्लेबाजी करने के लिए संदीप. ये करने की कोई जरूरत नहीं है. खराब शॉट, कहीं पर भी आप शॉट खेल सकते हैं. कैलाश हवा नहीं है, लेकिन एक बार फिर वो एक खराब शॉट था बल्लेबाज द्वारा. रिवर्स में खेलने की कोशिश एक बार फिर इस मैच में संतोष पीना का जादू जारी है. मैग्निफिसेंट बॉलिंग. नक्कीच हवा के साथ में दुआ की बहुत ही जरूरत है. यहाँ पर तर दुवाची जरूरत आहे दोन्ही संघांना. बघायचं 1 धाव फलकावरती पाहायला मिळते. संतोष पिण्या पुन्हा एकदा इथे बघितला स्ट्रेट खेळला जातोय. काय झेलची संभावना आहे का? यस, गडी बाद होतोय. पहिला हादरा बसतोय, पहिला हादरा बसतोय, दुसरा हादरा बसतोय. बघितला आपण बोळेश्वरी बोलिंग या संघाला. ओमकार देसाई पहिल्यांदा बाद झाला. संदीप आचार्य बघितला आपण दुसऱ्यांदा बाद होतोय. अर्जुन बघितला 1 वरती खेळतोय. प्रशांत, सेम इक्वेशन. 1 धाव खास करून पागदरे 11 ची झाली होती. 5व्या चेंडूपर्यंत 1 धाव बोळेश्वरी बोलिंग या संघाची होते. काय म्हणायचंय? देखिए, उबैद खान, दूसरी बात राहुल जोगाड़िया, तीसरी किशन देवेंद्र, 3 खिलाड़ियों के ऊपर यह खेल पूरी तरह से निर्भर है, जिन्होंने 2 मैचों में बहुत अच्छा प्रदर्शन किया और अपने टीम के लिए संकट मोचक बने. दूसरी बात, अब संतोष पीना ने पहले जो कि ओवर में अच्छी गेंदबाजी करते हुए 2 बड़े शिकार कर दिए हैं. संदीप तो आज फ्लॉप रहे थे. ओंकार देसाई का बल्ला आज नहीं बोल पा रहा था. आज इस मैच में भी 2 बड़े शिकार करने के बाद अब दबाव बढ़ता हुआ. आकाश का भी बल्ला नहीं बोला है. आज मौका है, मौका भी है, दस्तूर है भी है और बड़ा मंच है आगरी सेना चषक 2019 का. इस मंच पे आके आपको एक बार फिर बड़ा सरपंच बनना होगा. देखते क्या होता है. गेंदबाजी करने के गेंदबाज तैयार. राइट अप ओवर द विकेट. ओ बढ़िया गेंद. What a delivery that was. Beautiful bowling, शानदार गेंदबाजी, सफल ओवर की समाप्ति. इस ओवर में कैलाश केवल 1 रन आया, 2 बड़े शिकार कर दिए हैं. सेलिब्रेशन करने का मौका मिलेगा, लेकिन मैं विनती करूंगा कि आप टीम मीटिंग ना करें. चर्चा होनी चाहिए, सब कुछ होना चाहिए. एक गाना लेते, गाने के साथ वापस आते हैं. यूं गए और यूं आए. नारंगी वाला निहार होई रे नारंगी वाला, हाय मोठा दिल वाला, दादा हाय मोठा दिल वाला. थँक यू डीजे. मगासपासून मी एकच शब्द बोलतोय, लक्षात ठेवा. एका षटकामध्ये मागच्या इनिंग मध्ये 1 धाव, इथे सुद्धा बघितलं आपण
एकच धाव पाहायला मिळते, परंतु फरक एवढाच आहे की मागच्या इनिंग मध्ये 1 विकेट पडली होती, इथे 2 विकेट पडतायत मी बडे. म्हणजे समीकरण अति छान. काय केलंय पाप्या जेव्हा आला, रवी आला, तेव्हा त्यांनी तो ओघ वाढवला होता मागच्या इनिंग मध्ये. प्रशांत, बिल्कुल आपने सही कहा, बहुत ही बढ़िया गेंदबाजी दोनों तरफ से हुई थी. अब सबसे बड़ा जो कि फायदा क्या होगा कि गेंदबाजों के लिए वो विकेट ओंकार देसाई का विकेट गिरने के बाद अब एक बार फिर नए जो कि संकट मोचक की जरूरत है बल्लेबाजों के लिए. यहाँ मुकाबला चल रहा है पाकदरे बसी और बोलेश्वरी बॉलिंग के बीच. गेंदबाजी में परिवर्तन, गेंदबाजी करने के लिए फिरोज आए हैं. ये भी तुरुप का पत्ता है, अच्छी गेंदबाजी करते हैं. फील्डिंग में ज्यादा वक्त नहीं जाना चाहिए, वक्त की नजाकत को समझते हुए ये मुकाबला आगे बढ़ना चाहिए. एक अच्छा मैच रोचक मुकाबला देख सकते हैं, लेकिन रनों के भूख को बढ़ाना होगा बल्लेबाजों को, क्योंकि दिल मांगे मोर, टीम मांगे मोर और समय भी बहुत कुछ मांग रहा है. बिलकुल बिलकुल. यावेळेस फिरोज सज्ज होतोय, डावऱ्या हाताने पहिला चेंडू पाहायला मिळतोय. इथे बघितला आपण सरळ 38च्या वरून चेंडूला खेळतोय फलंदाज. चेंडू बघितला मिड ऑफ बाउंड्रीच्या बाहेर निघून जातोय, चौकारासाठी चौकार येतोय आणि चौकाराने बघितला धावसंख्या पुढे सरकली जाते या ठिकाणी 5 या धावसंख्येवरती. 5 इज द स्कोर ऑफ बॉलिंग हियर. दे आर चेसिंग द टारगेट ऑफ 63 रन्स हियर. यस प्रशांत. कैलाश देखिए, अगर इस तरह से आराम से शॉट आ रहे हैं तो आप बिहाइंड द विकेट खेलने की कोशिश कर रहे हैं, रिवर्स स्वीप खेलने का प्रयास क्यों कर रहे हैं? ये एक बार फिर एपटलेस शॉट था, ज्यादा ताकत नहीं थी, इनफील्ड के ऊपर से खेले, मिड ऑफ का खिलाड़ी सर्कल के अंदर है, तो शुरुआत आप वी में क्यों नहीं कर रहे? इस बार ये शुरुआत जो वी में होती भी आकाश की, बहुत बढ़िया शॉट था. फिरोज की दूसरी गेंद अब कमेटी बॉक्स से गेंदबाजी करते हुए. अच्छी गेंद, बहुत बढ़िया बैटर पैड के बीच और यॉर्कर का प्रयास सफल होता हुआ और बढ़िया गेंदबाजी. हेलीकॉप्टर खेलने की कोशिश, लेकिन सफलता नहीं मिली है. रन संख्या अब 5 रन 2 विकेट के नुकसान पर. नक्कीच 5 धावा फलकावरती पाहायला मिळतात. 63 धावांचं आव्हान आहे. शेवटचा सामना आहे बॉलिंग वर्सेस पाकदरे 11 यांच्यामध्ये 2 गडी बाद झाल्या. पहिला झटका ओमकारच्या रूपाने फार महत्वपूर्ण. संदीप त्याच्यानंतर बाद झालाय, अर्जुन आणि त्याच्यानंतर आकाशची जोडी मैदानावरती पाहायला मिळते. इथे बघितलं डावऱ्या हाताने ऑन साइडला जेल असेल की यावेळेस चेंडू सीमारच्या बाहेर निघून जाईल. चेंडू सीमारच्या बाहेर. हा दुसरा चौकार पाहायला मिळतोय या ठिकाणी आणि चौकाराने धावसंख्या पुढे सरकली जाते. बघितलं आपण 9 या धावसंख्येवरती. मागच्या इनिंग मध्ये काय घडलं होतं? दुसऱ्या षटकामध्ये 3 षटकार पाहायला भेटले होते. इथे काय घडतंय? 2 चौकार आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. म्हणजे कुठेतरी इक्वेशन षटकारांचं आणि चौकारांचं एक वेगळं पाहायला मिळते. धावसंख्या 9. प्रशांत कैलाश में दूसरी तरफ देख रहा हूँ, यहाँ बल्लेबाजी सीधे बल्ले से हो रही है, इसका भी फायदा मिल रहा है. ये आपकी जो बात है उसके ऊपर भी चर्चा करेंगे, लेकिन ओवर देखिए यहाँ दूसरा प्रगति में रन संख्या अब जो कि बढ़ती हुई 9 रन बने हैं. लेफ्ट अप ओवर द विकेट. ये मिस टाइम स्ट्रोक है डीप स्क्वायर लेग पर, तो कोई खिलाड़ी है या नहीं देखने वाली बात. ये जेडी है, छोटा पैक बड़ा पैक, जो कि एक बाजार धमाका है. सुंदर कैच, बहुत ही बढ़िया कैच लिया. कहां खड़े थे ये, कहां आए हैं, और लाजवाब कैच. और आपने 2 बड़े शॉट खेले तो उसके बाद में स्ट्राइक रोटेट करने की जरूरत थी कैलाश, वो बात नहीं बनी है. एक बार फिर हवाई सफर करने का प्रयास, शिकार भर के वापस जाते हुए गॉम. तीसरा फिरतीची दौलत न्यारी पर मसली हाय तू सोन्यावानी. गेंदबाज है वो अच्छी गेंदबाजी कर सकते हैं, सबसे अच्छी बात. तो ये इनका एक शक्ति स्थान रहेगा. बल्लेबाजों के लिए किशन देवेंद्र, एक बार फिर उबैद खान, जिनको कि मुन्ना कहा जाता है. तीसरी बात राहुल जोगाड़िया. अब आकाश बीच मैदान पर थे, वो अच्छा स्टार्ट किया था, लेकिन एक बड़ी पारी नहीं खेल पाए. किशन देवेंद्र आए हैं और एक तरफ बल्लेबाज अर्जुन डटे हुए हैं. एक नया नाम है और एक बार फिर अच्छा काम करना होगा. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. फिरोज लेफ्ट आर्म ओवर द विकेट. बड़ा शॉट खेलने का प्रयास, विकेट के सामने पाए गए हैं. विकेट गिरने का सिलसिला जारी है. जीवन में 2 चीजों का कभी अंत नहीं होता, एक भगवान की कथा और दूसरी मनुष्य की व्यथा. व्यथा बढ़ रही है बल्लेबाजों के लिए. काय करावं लागेल बॉलिंग संघाला? फलंदाजी करत असताना मी म्हणेन विकेट वरती सुद्धा त्यांना लक्ष द्यावं लागणार या ठिकाणी, कारण 4 गडी बाद होत आहेत. धावा येतील नक्कीच, यात काही शंका नाही, परंतु विकेट वरती राहणं फार गरजेचं आहे. प्रशांत जी, कैलाश देखिए, ये आप मिड ऑफ का खिलाड़ी सर्कल के अंदर है, मिड ऑन जब सर्कल के अंदर है, आगे वाली गेंद लगभग ओवर पिच गेंद थी, आप सीधे नहीं क्यों खेल रहे?
ये शॉट था, एक बार फिर आप इनका बल्ला देखिए तो मिड विकेट स्क्वेयरली की तरफ चला गया, मतलब एक बार फिर आड़े बल्ले से खेलने का प्रयास और क्रीज के अंदर है, आगे नहीं आ रहे हैं। तो ये एक बहुत ही खराब शॉट था बल्लेबाज द्वारा और इसी के साथ 4 विकेट के नुकसान पर रन संख्या 9 रन, जीतने के लिए 63 रनों की जरूरत है। गेंदबाजी करने के लिए एक बार फिर फिरोज तैयार, फिलहाल गेंदबाजी करने के लिए फिरोज कमेंट बॉक्स से। नए बल्लेबाज आए उबैद खान, इनका नाम है मुन्ना, पेट नेम है इनका मुन्ना। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। जोगेश्वरी प्रीमियर लीग में इन्होंने बहुत ही अच्छा प्रदर्शन किया है, क्षमता वाले खिलाड़ी है। इसी मैदान पर कैलाश इन्होंने बहुत अच्छा प्रदर्शन करते हुए मैच विनर बने हैं, संकट मोचक बने हैं। पहली गेंद को रक्षात्मक ढंग से खेला था, तो इसी के साथ सिंगल के साथ स्ट्राइक रखेंगे उबैद खान। रन संख्या अब 11 रन, नेल्सन आंकड़ा रन संख्या कुल मिलाकर 10 रन। 10 का बहुत महत्वपूर्ण आंकड़ा है, 10 का दम दिखाना होगा। गेंदें बचे यहाँ 18, रन संख्या कुल मिलाकर 10 है, तो मतलब 53 रनों की जरूरत है। सामने घना अंधेरा है, पहाड़ को चीर के रास्ता बनाना है मुश्किल है, लेकिन नामुमकिन नहीं है। हो सकता है ये भी मैच यहां से बन सकता है। एक ब्रेक के साथ वापस आते हैं, चर्चा जारी रहेगी, गुफ्तगू जारी रहेगा। केली होती आणि त्याच्यानंतर कोण विसरणार आहे, खास करून तो पहिला सामना बघितला आपण, तर खास करून बघितला आपण ते 2 षटकार फार महत्वाचे होते। संतोष येतोय, पिना येतोय, इज अ ग्रेट टेनिस क्रिकेटर। एका बाजूला मुन्ना शेख मीरा रोडचा खेळाडू पाहायला मिळतोय, मुंबईचा खेळाडू पाहायला मिळतोय। दुसऱ्या बाजूला बघितला आपण संतोष पिना, वसई पालघर जिल्ह्याचा खेळाडू पाहायला मिळतोय। इस ओवर की अगली गेंद बढ़िया गेंद, लेकिन ऑफ स्टंप के बाहर है, तो वाइड बॉल का इशारा। उबैद खान के लिए एक इनाम आया, कुड़ी तिवारी इनकी तरफ से 3 छक्कों के लिए 1000 का इनाम है। दिन वो दिन मैंने जो कि संतोष को देखे एक प्रगति करते हुए देखा है। बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं, बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, खास करके कैलाश इनकी गेंदबाजी बहुत ही बढ़िया है। नक्कीच नक्कीच यावेळेस चेंडू पाठीमागे निघून जातोय, बघायचा रनआउटचा मौका आहे। किसन देवेंद्र स्ट्राईकला धावत होता आणि त्याच्यानंतर मुन्ना शेख नॉन स्ट्राईक एंडला धावत होता। दोन्ही फलंदाज सुखरूप पोहोचतायत आपल्या घरामध्ये, धावांची गती पुढे सरकली जाते। बघितलं आपण 12 या धावसंख्येवरती 12 इज द स्कोर। अजूनही 51 धावांची गरज आहे, चेंडू शिल्लक आहेत बघितलं आपण तर 17 चेंडू शिल्लक आहेत, 51 धावांची गरज सामन्याला जिंकण्यासाठी। प्रशांत बिल्कुल, देखिए मुझे वो अदनान जी का गाना याद आ रहा है, थोड़ा सा लिफ्ट करा दो, इस खेल को थोड़ा लिफ्ट करना होगा। पिछले मैच में किशन देवेंद्र अपनी टीम के लिए संकट मोचक बने थे, गेम चेंजर बने थे। हैट्रिक के लिए जो कि 1000 का इनाम जरूर है उबैद खान के लिए। लगातार 3 छक्के अगर जड़ते तो, लेकिन इस बार मैंने पहले कहा है कि ये जो संतोष पिना है दिन वो दिन बहुत अच्छी प्रगति कर रहे हैं, निखर कर आ रहे हैं। बाहरी किनारा, विकेट कीपर का सहारा, हो गया काम तमाम। दूध का दूध, पानी का पानी, समाप्त हो गई इस बार किशन देवेंद्र की कहानी। रंजना गोटू या ड्राइवर ध्यान में रखिए, तर नक्कीच छोट्या छोट्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत। इथे बघितलं 5वा गडी बाद होतोय, ह्या विकेट्स छोट्या छोट्या फार महत्वाच्या आहेत। आपण बघितलं तर प्रशांत दवडे, बिल्कुल पाकधरी टीम का जो सफर है बहुत ही अच्छा है। गुड्डू तिवारी इनकी तरफ से उबैद खान के लिए 3 छक्के अगर जड़ते उबैद खान तो 1000 का इनाम है। नए बल्लेबाज आए, बल्लेबाज राहुल। किशन देवेंद्र को आप थोड़ा सा ऊपर मौका मिला था, लेकिन इसका फायदा नहीं उठा पाए। रिवर्स स्वीप के लेके कोशिश, रन नहीं बन रहे, रनों के लिए संघर्ष जारी है। जैसे कि राजस्थान के लिए पानी के लिए संघर्ष होता है, उसी तरह से बीच मैदान पर अब बल्लेबाज रनों के लिए संघर्ष कर रहे हैं, जूझना पड़ रहा है। मैग्निफिसेंट बॉलिंग, 2 ओवर का स्पेल है और उसमें संतोष पिना का जादू जारी है। मैग्निफिसेंट बॉलिंग, नक्कीच 12 धावा फलकावरती पाहायला मिळते। अर्ध्या षटकांचा पल्ला संपलेला आहे, 15 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे। 15 चेंडूमध्ये फक्त 12 धावा पाहायला मिळत आहेत। 15 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, 51 धावांची अजूनही गरज आहे सामन्याला जिंकण्यासाठी। काय घडेल, राहुल जोगाडिया यावेळेस सज्ज होतोय, स्ट्राईक एंडला फलंदाज रिव्हर्स करण्याचा प्रयत्न, चेंडू पाठीमागे निघून जातोय, बघायचा रनआउटचा मौका आहे, काय घडलं जाते यावेळेस बघितलं आपण। यस, राहुल जोगाडिया इज गॉन देअर, गडी बाद होतोय, मोठा धाव होतोय, 6वा गडी बाद होतोय। डीजे कडे जाऊया आणि प्रशांत आदवडे यांच्याकडे येऊया। वेलकम डीजे।
ना दे, किसी का ना दे। इस वक्त वही बात है, बहुत ही खराब और मुश्किल वाली घड़ी है इस वक्त बल्लेबाजों के लिए। और एक वक्त अगर देखें तो ये मुकाबला लग रहा था कि बड़ा बन जाएगा, लेकिन इस मुकाबले को एक तरफा करने की कोशिश कर रहे हैं गेंदबाज और इसमें छा रहे हैं गेंदबाज संतोष पिन्या। मैग्निफिसेंट बॉलिंग, सुपर। और टप्पा देखिए, एक भी गेंद कैलाश जो है मिडल और लेग स्टंप पर नहीं है, हर गेंद चौथे पांचवें छठे स्टंप पर गेंदबाजी की है और एक भी गेंद छोटी नहीं है। इसका परिणाम देखिए, इनका एनालिसिस अब आपको जरूर बताएंगे। पहले ओवर में कमाल का किया था, इस ओवर में भी कमाल कर रहे हैं। मैग्निफिसेंट बॉलिंग ने बल्लेबाज आए बल्लेबाजी करने के लिए राज, इनके पास भी क्षमता है, बड़े मंच के बड़े सरपंच है और इस वक्त मौका है, मौका भी है, दस्तूर भी है। यावेळेस बघितला स्कूप करण्याचा पण मुन्ना शेख इज गॉन देअर, मुन्ना इज गॉन देअर। महत्वाचा खेळाडू बाद होतोय। मात्र बघितलं आपण, जर आपण जो खास करून धावांचा जर एनालिसिस बघितलं, ओमकार शून्यावरती बाद झाला, अर्जुन 1 वरती बाद झाला, त्याच्यानंतर संदीप आचार्य बघितलं आपण शून्यावरती बाद झाला, आकाशने 8 धावा केल्या, सर्वात जास्त धावा, त्याच्यानंतर किसन शून्यावरती बाद झाला, त्याच्यानंतर मुन्ना शून्यावरती, म्हणजे शून्यावरती विचार केला तर 4 गडी बाद झालेत प्रशांत आदवडे। बिल्कुल देखिए, ये आप नंबर बताइए 0 1 0 8 0 2 0। ये एक बार फिर देखिए बल्लेबाजों का प्रदर्शन है, टेलीफोन नंबर नहीं है। बहुत ही खराब बल्लेबाजी की है बल्लेबाजों ने, ये लग रहा है कि टेलीफोन नंबर है। और एक बड़ी टीम है, पाकदरी के पास कोई सुपरस्टार नहीं है, लेकिन पाकदरी की टीम ने बहुत अच्छा प्रदर्शन करते हुए, खास करके संतोष पिन्या का जलवा, क्या बल्लेबाजी की, बल्लेबाजी की है, क्या गेंदबाजी की है, ऑलराउंडर इस टीम के। बढ़िया गेंद, समझ नहीं पा रहे बल्लेबाज, क्या करे तो क्या करे। सुपर, अच्छी गेंदबाजी, सफल ओवर की समाप्ति। संतोष पिन्या ने पहले ओवर में 2 बड़े शिकार कर दिए थे, इस ओवर में एक बार फिर अपना जलवा दिखाते हुए, लाजवाब गेंदबाजी करते हुए, बहुत ही महत्वपूर्ण 2 विकेट और 1 रनआउट, मतलब 3 विकेट आए इस ओवर में। अब रन संख्या देखिए, कुल मिलाकर 12 रन, मला वाजले की 12 या गाण्याची आठवण झाली, ज्या पद्धतीने परत गाणे घेऊया, गाण्यानंतर प्रतिभा, कारण इथे मात्र अडचणीत संघ निश्चितच आहे तो बोळेश्वरी बोळीन संघ। चार अच्छे गेंदबाज है, जेडी एक कमाल के गेंदबाज है, छोटा पैक बड़ा धमाका, इनको मौका मिला है। क्या कहेंगे जिस तरह से संतोष पिन्या की हमने गेंदबाजी देखी है? नाही, बऱ्याच ठिकाणी आपण मागचे 2 ते 3 वर्ष बघितलं, आपण बऱ्याच ठिकाणी बघितलं हा गोलंदाज गाजतोय आपण बघितलं तर आज पुन्हा एकदा नारंगीच्या मैदानावरती येतोय या ठिकाणी आणि मी त्यांचं हार्दिक स्वागत करतोय। जेडी पुन्हा एकदा यावेळेस 4थ्या षटकासाठी सुरुवात करतोय, 12 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत, गडी बाद झालेत, 7 गडी बाद झालेत एकंदरीत बघितलं आपण। 51 धावांची गरज असताना बघितलं आपण 1 धाव पूर्ण केली जाते, आता मात्र 50 धावांची गरज आहे इथे, मात्र बघितलं आपण आता मात्र 49 धावांची गरज या सामन्याला जिंकण्यासाठी। तर पहिला गडी बाद झाला होता 0 वरती, दुसरा गडी बाद झाला होता 1 वरती, तिसरा 9 वरती, चौथा 9 वरती, 5वा 12 वरती, 6वा 12 वरती आणि 7वा 12 वरती, म्हणजे 12च्या आकड्याने 3 गडी बाद केलेत। बिल्कुल, इसीलिए मैंने वो गाना आपके लिए सुनाया था, बहुत ही इंटरेस्टिंग गाना था। लेकिन यहाँ वही बात है, प्रेजेंट ही लगा के सब लोग वापस चले गए हैं। श्रेयस इंदुलकर इस टीम में नहीं है, जो कि सबसे बेहतरीन खिलाड़ी प्रहार चषक में मैन ऑफ द सीरीज बने थे, और इनकी भी जो कि कभी खलबली जिस बार जो कि खल रही है बल्लेबाजों के लिए। अब रन संख्या 14 रन, ओवर की बात करें तो ये बहुत ही महत्वपूर्ण 4था ओवर है, 11 गेंदों का खेल से 49 रनों की जरूरत है। राज के पास भी क्षमता है, लेफ्ट राउंड विकेट, लेकिन रिवर्स विकेट लेके कोशिश, गेंद बॉलिंग की तरफ ट्रैवल होते हुए खिलाड़ी है, क्या रोक पाएंगे, गेंद बॉलिंग की तरफ जा रही है और सुंदर फील्डिंग, बहुत ही बढ़िया फील्डिंग का मुजाहरा, 2 रन मुकम्मल किए हैं। हमने एक भी शॉट लॉन्ग ऑन की तरफ नहीं देखा, केवल मेरे हिसाब से एक पावर प्ले में आया था, उसके बावजूद अगर देखें तो एक भी शॉट भी में नहीं है, हर बार बिहाइंड द विकेट। 2007 की जो का वर्ल्ड कप था, उस वर्ल्ड कप की याद ताजा होती भी, मिसबान ने पूरा मैच बनाया था, उसके बावजूद इन्होंने कुछ एक अलग करने का प्रयास किया, उसके कारण जो कप मतलब जो ट्रॉफी थी पाकिस्तान की थी वो भारत की बनी थी। वही बात इस वक्त जो कि बल्लेबाज कर रहे हैं। नक्कीच नक्कीच, इथे बघितला चेंडू हवेचा, हा झेल महत्वाचा आहे की षटकार असेल, 6 धावा, हा पहिला षटकार पाहायला मिळतोय, पहिला षटकार येतोय 4थ्या षटकामध्ये आणि 3.3 षटकांमध्ये जवळजवळ हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय। धावसंख्या पुढे सरकली जाते 22 या धावसंख्येवरती। नक्कीच प्रशांत, विश्वकपची तुम्ही आठवण काढली आहे, परंतु आज 6 तारखेचा असा दिवस आहे की खास करून बघितला 2014 मध्ये बघितलं श्रीलंकेने तो विश्वकप 2020चा जिंकला होता आणि लसित मलिंगा यांनी तो कारनामा फार श्रेष्ठ केला होता, ती आठवण ताजी होते, कारण 6 तारीख आहे लक्षात ठेवा।
बिल्कुल एक बार फिर मैच की तरफ जाऊंगा, चर्चा वो भी होगी, लेकिन इस वक्त राज अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं, लेफ्ट आर्म राउंड विकेट गेंदबाजी करते हुए। रिवर्स स्विप खेलने की कोशिश, सीधे बल्ले से रन भी बन रहे हैं, उसके बाद में रिवर्स स्विप खेलने की क्या कर रहे हैं, कुछ क्या जरूरत है, ये देखने वाली बात है। इस वक्त जेडी को चोट लगी है, लेकिन ज्यादा मुश्किल नहीं होगी, वो एक बार फिर आएंगे गेंदबाजी करने के लिए। मैं जानता हूं ये लड़ना जानते हैं, और ये बल्ला जो है इस वक्त राज का जेडी को लगा है। एक एंड पर गौरव, एक एंड पर राज है। अब इस वक्त हालात कुछ अच्छे नहीं है भुवनेश्वरी बॉलिंग्स के लिए। रन संख्या कुल मिलाकर अब जो कि 23 रन। इससे पहले मैंने कैलाश एक शॉट देखा था, लॉन्ग ऑफ के ऊपर से छक्का आया था, तो उसके बावजूद एक बार फिर रिवर्स स्विप खेलने का प्रयास, कुछ अलग करने की कोशिश कर रहे हैं विजय, अपने गेंदबाज को समझा रहे हैं। गेंदे बचे यहां से, और जिस तरह से अब देखिए 8 गेंदों का खेल शेष है, और जीतने के लिए 40 रनों की जरूरत है। मतलब अभी भी बहुत बड़ा फासला है। कैलाश, यहाँ अगर 2 बड़े शॉट आ गए तो एक बार फिर वापस आने का मौका मिल सकता है। नक्कीच येऊ शकतो, पण तसं घडायला हवं। मात्र जेडी यांची हाईट बघा, मात्र हाईट छोटी आहे, काम मोठं करतायत ते, काय म्हणायचंय? बिल्कुल, एक बार फिर इनके पास क्षमता, इनके बारे में मैं चर्चा जरूर करूंगा। कहाँ बल्ला, कहाँ गेंद, कुछ पता नहीं है। ये अपना शॉट खेल रहे हैं, गेंद कहाँ है, छठे स्टंप पर, इनका बल्ला डीप स्क्वायरली की तरफ, खराब शॉट बल्लेबाज द्वारा। गेंद को तो देखिए, इसीलिए कहते हैं ना कि अच्छे लोग और अच्छी किताबें तुरंत समझ में नहीं आती, उसको पढ़ना पड़ता है, गेंदों को पढ़ना बहुत जरूरी है। 7 गेंदे 40 रनों की जरूरत है। नक्कीच 7-40 समीकरण पाहायला मिळते, थोडीसं समीकरण कुठेतरी दूर जात असताना पाहायला मिळते। जेडी पुन्हा एकदा डावऱ्या हाताने यावेळेस बघितलं, आत येतोय चेंडू, बघा टप्पा पडला, आत किती आला चेंडू बघा तुम्ही, आणि षटक क्रमांक 4 संपला जाते। 4थ्या षटकांत धावसंख्या बघितलं आपण 23 पाहायला मिळते, तर शेवटचं षटक बाकी आहे। 6 चेंडूंचा खेळ शिल्लक बाकी आहे, 6 चेंडूंचा विचार केला, 40 धावेची गरज या सामन्याला जिंकण्यासाठी। प्रशांत, बऱ्याच ठिकाणी तुम्ही फिरता, एका षटकामध्ये 40 धावा तुम्ही चेस होत असताना बघितल्यात? देखिए, ये तो आसान नहीं है, जिस तरह से अच्छे गेंदे 40 रनों की जरूरत है, तो पूरा दबाव, और सबसे बड़ी बात है इतने तो मैंने रन ज्यादा नहीं देखे कि 40 रन भी जब हुए हैं, मतलब चेस करते हुए। लेकिन जिस तरह से मुकाबला है इंटरनेशनल क्रिकेट में, ऐसे रन बने एक ओवर में 40, लेकिन चेस करते हुए जब आप अचीव कर रहे हैं उस वक्त 40 रन, 38 रन या 36 से ज्यादा रन बनाना इतना आसान नहीं होगा। गेंदबाजी में परिवर्तन, गेंदबाजी करने के लिए अब गेंदबाज आए हैं राज, सामने है बल्लेबाज भी राज टू राज। अब इस वक्त लेफ्ट आर्म राउंड विकेट, बढ़िया शॉट, बहुत यहां आप कर सकते थे, लेकिन हर बार देखिए बिहाइंड द विकेट खेलने का प्रयास, कोहली की तरफ खेलने का प्रयास किया था। इस बार क्लासिकल, जो कि एक्स्ट्रा कवर की तरफ गेंद को खेलते हुए क्लासिकल कवर ड्राइव, मैग्निफिसेंट शॉट। ये राज ही है जो बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं, लेकिन चौके आने से बात नहीं बनने वाली है। नक्कीच पुन्हा एकदा आपण चर्चेकडे जाऊया, कारण आगरी सेना चषक आपण बघतोय मित्रांनो। श्री कैलास पाटलांचा मी आभार व्यक्त करतोय, श्री विजय पाटलांचा मी आभार व्यक्त करतोय, श्री राजाराम सालवी साहेबांचा आभार व्यक्त करतोय, श्री जनार्दन पाटलांचा मी आभार व्यक्त करतोय, श्री मंगेश भोईर यांचा आभार व्यक्त करतोय, भूपेश कडुलकर यांचा आभार व्यक्त करतोय, आणि पूर्ण आगरी सेनेचे कार्यकर्ते सगळ्यांचा मी आभार व्यक्त करतोय। या ठिकाणी धावसंख्या बघितलं आपण 27 पाहायला मिळते, 27। ओ, इथे बघितलं चेंडू पाठीमागे निघून जातोय, विजय जाधव यांच्या हातामध्ये। बिल्कुल, गुड्डू तिवारी इनकी तरफ से विकेट के लिए, मतलब लगातार 3 विकेट आएंगे तो राज के लिए 1000 का इनाम है। बल्लेबाज अभी भी वो अलग शॉट, मतलब रिवर्स स्विप खेलने की कोशिश, आदत से मजबूर है। कैलाश करे तो क्या करे, इस वक्त खराब बल्लेबाज है, अच्छी गेंदबाजी। नक्कीच उद्या सुद्धा या, कारण उद्या ओपनचा लॉट आहे, लक्षात ठेवा। कारण उद्या जर मला वाटतं कदाचित अजूनपर्यंत कृष्णा सातपुते यांनी मला वाटतं आपल्या या विकेटवरती पाऊल ठेवलेलं नाहीये, कदाचित उद्या येण्याची संभावना जास्तीत जास्त आहे। मी म्हणेन 85% संभावना जास्तीत जास्त है। यस प्रशांत आदोड़े, बिल्कुल, इसके ऊपर भी चर्चा होगी। बड़े खिलाड़ी कल भी यहाँ आएंगे। आगरी सेना चषक 2019 का महासंग्राम चंद्रा, गुड्डू तिवारी इनकी तरफ से हैट्रिक के लिए 1000 का इनाम है गेंदबाज के लिए। राज गेंदबाजी करे, नए बल्लेबाज आए हैं मुकेश। तो इस सचिन कदम भी थे जो कि इस वक्त इस टीम के साथ, लेकिन प्लेइंग 11 में नहीं है। और अब पूरा दबाव जो है बल्लेबाजों के ऊपर, गेंदे बचे, और यहाँ से बहुत ही महत्वपूर्ण 4, और बहुत लंबा सफर है, दिल्ली बहुत दूर है इस वक्त बल्लेबाजों के लिए। बहुत अच्छा शॉट, वाइड डिश, लॉन्ग ऑफ की तरफ गेंद तेजी के साथ बॉलिंग की तरफ जा रही है, और बढ़िया फील्डिंग, शानदार फील्डिंग का मुजाहरा। पाक दरे टीम ने पूरे दिन में जो अच्छा प्रदर्शन किया है, मतलब आगाज अच्छा किया है और अंजाम भी अच्छा है, अच्छा फिनिश किया है। मैग्निफिसेंट परफॉर्मन्स बाय पाक दरे। नाही, नक्कीच बघितलं आपण, मॅग्निफिसंट परफॉर्मन्स म्हणा हरकत नाहीये। जरी विजय जाधव थोडासा बघितला फलंदाजीमध्ये आज कमी पडलेला असला तरी त्यांचे सहकारी होते, त्या सहकार्याने साथ दिले, फलंदाजीमध्ये साथ दिले, गोलंदाजीमध्ये साथ दिले, आणि त्या कारणाचा पाकदरी संघ पुढे येत असताना कुठेतरी पाहायला मिळतोय। ऑन साइडला
इथे बघितलं आपण सामना सुरू आहे अजूनपर्यंत आणि इथे गडी बाद होत असताना पाहायला मिळतोय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत, थोडीशी औपचारिकता बाकी आहे मित्रांनो. आगरी सेना चषक आपण बघतोय, 3 लाखाची स्पर्धा आपण बघतोय. प्रथम पारितोषिक आहे, द्वितीय पारितोषिक 1.5 लाख आहे, तृतीय पारितोषिक बघितलं 50,000 आहे, चौथं पारितोषिक सुद्धा 50,000 मित्रांनो आपण बघतोय. तर मित्रांनो नक्कीच उद्या सुद्धा या, हीच तुम्हाला रिक्वेस्ट, हीच सुद्धा तुम्हाला विनंती आहे, कारण उद्या महासंग्राम अंतिम दिवस, अंतिम सोहळा, अंतिम टप्पा आणि अंतिम नक्कीच मान बघितला आपण या 2019च्या आगरी सेना चषकामध्ये मित्रांनो. बिल्कुल हार के कगार पर इस वक्त जो कि बोलिंज की टीम बहुत ही बढ़िया प्रदर्शन रहा गेंदबाजों का, और पाकदरी टीम वसई के लिए अब जीत की सुगंध आ रही है. क्या कमाल की जो कि गेंदबाजों द्वारा. आपने सही कहा कि विजय का बल्ला नहीं बोला, कप्तानी अच्छी है, गेंदबाजी बहुत ही बढ़िया की है. बापे ने आके एक बहुत अच्छी पारियां खेली अपनी टीम के लिए, इसीलिए एक अच्छी टीम के साथ एक मिलजुल कर अच्छा काम किया है. रक्षात्मक स्ट्रोक और गेंद सीधी जो कि पॉइंट की तरफ जा रही है, और इस बार रन लेने का कोई प्रयास नहीं है. आगरी सेना चषक 2019 में आज आपने बहुत कुछ अच्छा देखा है. टेनिस का जलवा, क्रिकेट में बल्ले के साथ रन बने, गेंदबाजी ने अपना जो कि जौहर दिखाया है. कल एक बार फिर 9 बजे एक बार फिर बड़े सितारे टेनिस जगत के इस मंच पर आने वाले हैं. तो दर्शकों को बताना चाहता हूं कि आप हमारे साथ 9 बजे जरूर जुड़िए. और इसी के साथ ये मुकाबला है, विजय देके सेलिब्रेशन कर रहे हैं. इसका मतलब पाकदरी वसई की टीम ये जो आने वाली शाम है, इस शाम में अपना नाम करते हुए आज की शाम पाकदरी वसई के नाम. कांग्रेचुलेशन, मैग्निफिसेंट परफॉर्मेंस, आउटस्टैंडिंग परफॉर्मेंस. और मैं हारने वाली टीम बोलिंज को विनती करूंगा आप हमारे मंच की तरफ आइए, और इस मैच का मैन ऑफ द मैच जो है बहुत ही महत्वपूर्ण रहेगा. और मैन ऑफ द मैच बहुत महत्वपूर्ण रहेगा. तो मैन ऑफ द मैच की तरफ जाएंगे. सेलिब्रेशन मोमेंट रहेगा पाकदरी टीम के लिए. विजय जी, ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना.
ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना।